क्षणाची लाईव्ह दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतायत ती आपण बघूया। ताज लँड सेंड मधून आता देवेंद्र फडणवीस बाहेर पडलेले आहेत। बघा या क्षणाची साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य। साधारणतः 1 तास देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झालेली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस बाहेर पडले। अपेक्षा होती देवेंद्र फडणवीस ताज लँड्स मधून बाहेर पडतील, माध्यमांसोबत काहीतरी संवाद साधतील, चर्चा नेमकी काय झाली या संदर्भात माहिती देतील आणि या ज्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेल्या आहे त्याला पूर्ण विराम लावतील। मात्र तसं घडलेलं नाही। आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे। गिरीश, तासाभरानंतर फडणवीस या हॉटेलमधून बाहेर पडले। नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ताज लँड एंड मधून बाहेर पडलेले आहेत। जवळजवळ 1 तास देवेंद्र फडणवीस हे ताज लँड एंड हॉटेलमध्ये होते। 10:30 वाजता या ठिकाणी या हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस आलेले होते। 9:40 वाजता त्याआधीच राज ठाकरे आलेले होते। त्यानंतर तासाभरानंतर देवेंद्र फडणवीस आहेत ते या हॉटेलमधून निघालेले आहेत। राज ठाकरे अद्यापही हॉटेल्समध्ये आहेत। त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये बैठक झाली ही खात्रीलायक माहिती आपल्याला आत्ताच काही वेळापूर्वी सूत्रांनी दिलेली आहे। खात्रीनिशी आपण सांगू शकतो की या दोन नेत्यांमध्ये भेट झालेली आहे। तब्बल तासभर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस आहेत ते त्यांच्या पुढील कार्यक्रमासाठी ताज लँड हॉटेलमधून निघालेले आहेत। आपण सातत्याने आपण सांगत होतो की दोन नेते हे या हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। बैठक होत आहे का, गुप्त भेट आहे का, अशा प्रश्न आपण सांगत होतो, उपस्थित झालेले होते। त्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडूनही सातत्याने सांगण्यात आलेलं होतं की भेट झाली आहे का किंवा दोन नेते हॉटेलमध्ये पोहोचलेत मात्र बैठक नाही आहे किंवा भेट नाही असं देखील सांगितलं जात होतं। मात्र आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झालेली आहे, चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस हे ताज लँड हॉटेलमधून आता निघालेले आहेत। राज ठाकरे अद्यापही हॉटेल्समध्ये आहेत, ते या ठिकाणी बसले आहेत। देवेंद्र फडणवीस बाहेर निघाले, आत्ताच त्यांचा ताफा गेला। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघून नेमकं काय वाटतंय? काही सकारात्मकता, काही पॉझिटिव्हिटी काही त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय का? कशा संदर्भात ही भेट झाली असावी, कशा संदर्भात चर्चा झाली असावी याचे काही संकेत मिळालेत का?